हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आता थंडी चालू झालेली आहे आणि प्रत्येकाच्याकडे कशा ना कशाचे तरी लाडू बनवतात. तर इथे मी मेथीचे आणि साधे ड्रायफ्रूटचे डिंकाचे लाडू बनवलेले आहेत. तर प्रत्येकाच्या घरी थंडीमध्ये उडदाचे, डिंकाचे किंवा मेथीचे लाडू बनवले जातात. तर इथे तेच आपण पण आज बनवणार आहे. तर चला, तर एकदम टेस्टी भरपूर जण साखरमध्ये बनवतात किंवा गुळामध्ये बनवतात. तर इथे मी दोन्ही प्रकारचे, कारण माझ्याकडे दोन्ही प्रकारचे लाडू मुलांसाठी पण वेगळे केले जाते, कारण मुलांना गुळाचे थोडंसं कमी आवडते. आणि मेथीचे लाडू मी गुळामध्ये केलेले आहेत. आता प्रत्येक ड्रायफ्रूट जे आहे ते आपल्याला तुपामध्ये, हे आहे गाईचं तूप, कारण पिवळ्या रंगाचं दिसते आहे तुम्हाला. तर हे घरी बनवलेलं आहे आणि चांगलं दाणेदार तूप आहे, साजूक तूप आहे. आता इथे आपल्याला व्यवस्थित सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते तुपामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे किंवा थोडीशी लालसर होऊ द्यायची आहे. तर इथे मी आता बदाम जे आहे ते पण मी तुपामध्ये चांगले फ्राय केलेले आहे किंवा भाजून घेतलेले आहेत. तर अशाने तूपही नरम तूप असल्या कारणाने प्रत्येक लाडू पण हा नरम होतो. ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये परतल्यानंतर तर तुम्ही कच्चंही पण टाकू शकता, पण तुपामध्ये जर भाजले तर प्रत्येक जो सुगंध आहे तुपाचा तो पण खूप छान येतो आणि सगळीकडे सुगंध दरवळतो. तर इथे बदाम भाजल्यानंतर काजू जे आहे ते पण मी थोडेसे परतवून घेणार आहे. परतल्यानंतर मग इथे आपल्याला पिस्ता जो आहे तो पण मी परतवून घेतलेला आहे. इथे गोडंबी आहे ती पण परतवून घेणार आहे. तर प्रत्येक जो ड्रायफ्रूट्स आहे किंवा प्रत्येक आपले जे औषधी जे बनवायचं आहे आपल्याला लाडू, ते तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर इथे मी खोबरंसुद्धा थोडंसं परतवून घेणार आहे. तर काही खोबरं मी नुसतं टाकणार आहे, कारण किसून घेतलेलं आहे. तर तुम्ही बाजारामध्ये पण मिळते, तर ते पण तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी चारही पण भाजून घेतलेले आहेत. आणि खारीक पावडर आहे, तर तुम्ही खारीक आणूनही करू शकता. तर ही पण मी थोडीशी परतलेली आहे आणि थोडीशी खसखस पण घेतलेली आहे. आणि आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे. आता इथे डिंक जे आहे ते आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचं आहे, कारण डिंक सर्वात उपयुक्त पदार्थ आहे. याने लाडवाला चविष्ट चव येते, लाडू चविष्ट बनतात. आणि आता इथे डिंक पण मी तळून घेतलेला आहे आणि इथे मी मेथी जी आहे ती तुपामध्ये परतवून घेणार आहे, जेणेकरून कडवटपणा थोडासा कमी होईल. लाडू हे मेथीचे म्हटलं तर कडूच असतात, पण थोडंसं कडवटपणा, कारण लहान मुलं पण खातात, मोठ्यांना पण क्वचित आवडते, त्यासाठी पोटात गेले पाहिजे म्हणून. आणि थंडीच्या दिवसामध्ये हे औषधीयुक्त लाडू आहेत. तर जुन्या काळी म्हणायचे की 7 दिवस 7 लाडू खायचे, म्हणजे आपली वर्षभराची जी शक्ती आहे आणि रोगप्रतिकारशक्ती आहे ती वाढते. तर इथे मी सर्व जे काय आहे ड्रायफ्रूट्स ते सगळे मी परतवून घेतले आहे तुपामध्ये. आणि आता इथे विलायची वगैरे मी साखरसोबत बारीक करणार आहे, कारण ड्रायफ्रूटचे लाडू जे आहे ते साखरसोबत करणार आहे मी, साखरचे करणार आहे. आणि मेथीचे जे आहे ते गुळासोबत करणार आहे, कारण गुळाला पण गोडवा जास्त असतो. आणि मेथी जर त्याच्यामध्ये असेल तर मग साखर आणि विलायची बारीक करून घेतलेली आहे. आणि आता मेथी बारीक करते. तर छान अशी रवा बारीक करून घ्यायची आहे, तिथे आपल्या लाडवामध्ये किंवा आपण जेव्हा खाऊ तेव्हा असा तोंडाला आली पाहिजे. कारण इथे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मी पिठी साखर टाकलेली आहे आणि गरम तूप टाकलेलं आहे. ते एकदम मिक्स करायचं, एकजीव करायचं आहे आणि छान लाडू वळल्या जातील त्याचे, आणि लाडू पण खूप टेस्टी बनतात. तर मी उडदाच्या लाडवाचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. ते पण खूप पौष्टिक आहे. उडीद हा गरम असतो, तर थंडीमध्ये ते पण लाडू खाल्ल्या जातात, ते पण पौष्टिक असतात. तर भरपूर जण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतात थंडीमध्ये. आणि जेव्हा डिलिव्हरी होते किंवा बाळंतिणीला पण हे लाडू खूप पौष्टिक असतात, कारण शरीराला तिची गरमी यासाठी आणि ताकद देण्यासाठी हे लाडू बनवले जातात.
तर तुम्हाला कसे वाटले लाडूची रेसिपी नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि बनवून बघा. खूप छान टेस्टी बनतात, साध्या सोप्या आणि झटपट बनतात लाडू.